हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी तयार होणारी वांग्याची भाजी। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी वांगी घेतलेली आहेत। आता आपण ती वांगी कट करून घेऊया, कारण वांग्यांमध्ये काही वेळेला थोडेसे खराबही असतात, त्यामुळे वांगी कट करून घेताना चेक करून घेऊया। वांगी कट करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। आता आपण त्यासाठी लागणारे जे वाटण आहे ते करून घेऊया। तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊया, अर्धी वाटी शेंगदाणे घेऊया, अर्धी वाटी खोबरं घेऊया सुकं, आणि लसूण घेऊया आणि याचं वाटण करून घेऊया। जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असं वाटण तयार करून घेऊया। आणि आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया, त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घेऊया, आणि जिरे मोहरी तडतडले की लगेच आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला एकसारखं परतवून घेऊया। वाटण थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कोल्हापुरी मसाला 2 चमचे घालून घेऊया आणि हळद पावडर घालून घेऊया, आणि पुन्हा सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि परतून देऊया। 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता कट केलेली वांगी घालून घेऊया आणि आपण वांगी ही मसाल्याबरोबर परतून घेऊया। वांगी चांगली मसाल्याबरोबर परतून दिल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया वांगी शिजण्यासाठी। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव मिक्स करून घेऊया आणि वांगी शिजून देऊया। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता आपण झाकण ठेवून वांग्यांना शिजून देऊया। एक 5 ते 7 मिनिट कमी गॅसवर आपण वांगी शिजून देऊया। त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण झाकण काढून वांगी शिजली का ते पाहूया। तर आपली वांगी शिजलेली आहेत। अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे। तर तिला आता आपण सर्व करूया। अशा पद्धतीच्या चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि हो, कमेंटही करा। धन्यवाद।